चला आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. या ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स असतात यांना आपण काय म्हणतो, बर्थ कंट्रोल मेथड्स. या कोणत्या मेथड्स असतात? बर्थ कंट्रोल मेथड्स, ज्यांना आपण काय म्हणतो, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. आता या ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत ते कशासाठी आपण यूज करतो? टू कंट्रोल बर्थ. टू कंट्रोल बर्थ. आणि हे कशासाठी? टू कंट्रोल पॉप्युलेशन. जी पॉप्युलेशनची कंटिन्युअस ग्रोथ होत आहे, ही पॉप्युलेशनची होणारी ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी आपण काय यूज करतो? कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. ओके, दीज आर बर्थ कंट्रोल मेथड्स. आता या ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत या काय करणार आहेत बघा. दिस मेथड्स आर मे बी प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. काय करणार आहेत? स्पर्मचं आणि ओव्हमचं फ्युजन काय करणार आहेत? अवॉइड करणार आहेत. म्हणजेच काय करणार आहेत? दे अवॉइड फर्टिलायझेशन. अजून काय करणार आहेत? दे ऑल्सो हेल्प टू अवॉइड प्रेग्नन्सी. ऑल्सो हेल्प टू अवॉइड प्रेग्नन्सी. म्हणजे काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स काय करणार? काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स फर्टिलायझेशन अवॉइड करणार, तर काही मेथड्स प्रेग्नन्सी काय करणार? अवॉइड करणार. आणि या सगळ्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्सचं कॉमन एम काय? कंट्रोल बर्थ. आणि बर्थ कंट्रोल कशासाठी? टू कंट्रोल पॉप्युलेशन. आता बघूया या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचे टाइप्स कोणते कोणते असतात. टाइप्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. इथे बघा, कॉन्ट्रासेप्टिव्हच्या मेथड्स आपण मेनली दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो. एक टेम्पररी मेथड्स आणि दुसऱ्या परमनंट मेथड्स. आता या ज्या टेम्पररी मेथड्स आहेत, टेम्पररी मेथड कोणत्या कोणत्या आहेत बघा. नॅचरल मेथड, मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड. तिसरी आहे केमिकल मेथड. फोर्थ इज ओरल मेथड अँड फिफ्थ इज इम्प्लांट. या 5 कॉन्ट्रासेप्टिव्हच्या टेम्पररी मेथड आहेत. पहिलं बघा नॅचरल मेथड. यामध्ये काय येणार आहे? पिरियॉडिक अब्स्टिनन्स, त्यानंतर विड्रॉवल मेथड और कॉइटस इंटरप्टस अँड लास्ट इज लॅक्टेशनल अमेनोरिया. या 3 नॅचरल मेथड आहेत. त्यानंतर दुसरं बघा मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड. यामध्ये काय काय आले? कंडोम्स, त्यानंतर डायफ्रागम, सर्वायकल कॅप, वॉल्स अँड लास्ट इज आयुडीज, दॅट इज इंट्रा युट्राइन डिव्हाइसेस. त्यानंतर केमिकल मेथड्स. केमिकल मेथड्स मध्ये आपण जे केमिकल्स वापरतो ते कसे असतात? परमिसायडल्स केमिकल असतात, जे स्पर्मला किल करतात. मग हे परमिसायडल केमिकल्स कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असतात? तर क्रीम्स, फोम्स आणि जेलीज या केमिकल मेथड्स आहेत. त्यानंतर ओरल मेथड, ज्यामध्ये आपण छोट्याशा पिल्स यूज करतो आणि आज पिलचं ऍडमिनिस्ट्रेशन आपण कसं करतो? ओरली करतो. ओके. त्यानंतर लास्ट इज इम्प्लांट, ज्यामध्ये आपण आपल्या जी फिमेल असते त्या फिमेलच्या स्किनच्या खाली छोटे छोटे प्लास्टिकचे रॉड आपण इम्प्लांट करतोय, त्या मेथडला काय म्हणतो आपण? इम्प्लांट. ओके. अँड या सगळ्या टेम्पररी मेथड आहेत. अँड लास्ट वन इज अ परमनंट मेथड. ही सर्जिकल मेथड आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्टेरिलायझेशन. यामध्ये मेलमध्ये पण सर्जरी केली जाते आणि फिमेलमध्ये पण सर्जरी केली जाते. मेलमध्ये जी स्टेरिलायझेशनची मेथड आहे त्याला आपण म्हणतो व्हॉसेक्टॉमी. अँड फिमेलमध्ये जी स्टेरिलायझेशनची मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो? ट्युबेक्टॉमी. तर एवढ्या सगळ्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आपल्याला शिकायच्या आहेत. आणि या सगळ्या मेथड्सचं एम काय? कॉमन आहे. काय एम आहे? टू कंट्रोल बर्थ. कशासाठी? टू कंट्रोल दी पॉप्युलेशन. ओके. आता एक एक मेथड आपण चालू करूया. पहिली मेथड आहे दॅट इज नॅचरल मेथड. पहिली कोणती आहे? नॅचरल मेथड. नॅचरल मेथड. आता ही जी नॅचरल मेथड आहे, ही नॅचरल मेथड कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते बघा. दिस नॅचरल मेथड वर्क ऑन प्रिन्सिपल टू अवॉइड चान्स ऑफ मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओव्हम. म्हणजे स्पर्म अँड ओव्हमचा मीटिंग होण्याचा चान्स काय करणार? ही मेथड अवॉइड करणार आहे. म्हणजे स्पर्म अँड ओव्हमला एकमेकांसोबत मीटिंग करू देणार आहे का? नाही. म्हणजे स्पर्म अँड ओव्हमचं फ्युजन होऊ देणार आहे का? नाही. तर या मेथडचा प्रिन्सिपल काय? टू अवॉइड चान्स ऑफ मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओव्हम. स्पर्म अँड ओव्हमला मीटिंग करण्यासाठी चान्स भेटणार आहे का? तर नाही. टू अवॉइड चान्स ऑफ मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओव्हम. त्या मेथडला कोणती मेथड म्हणायचं? नॅचरल मेथड.
तर यामध्ये 3 येतात. पहिली आहे पिरियॉडिक अब्स्टिनन्स. पिरियॉडिक अब्स्टिनन्स बघा, व्हॉट इज पिरियॉडिक अब्स्टिनन्स? अब्स्टिनन्स मीन्स अवॉइड कॉइटस. अब्स्टिनन्स मीन्स अवॉइड कॉइटस. कॉइटस काय करायचे? अवॉइड करायचे. कधी? एका डेफिनाइट पिरियडला. एक डेफिनाइट पिरियडला आपल्याला काय करायचे? कॉइटस अवॉइड करायचे. तर तो डेफिनाइट पिरियड कोणता आहे बघा. हा जो डेफिनाइट पिरियड आहे तो पिरियड आहे फ्रॉम डे 10 टू डे 17. फ्रॉम 10th डे टू 17th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेलची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या 10व्या डे पासून 17व्या डे पर्यंत काय करायचंय? कॉइटस अवॉइड करायचं. हा जो डेफिनाइट पिरियड आहे तो कोणता आहे? फ्रॉम 10th डे टू 17th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे 10 ते 17व्या दिवशी पर्यंत आपल्याला काय करायचे? कॉइटस अवॉइड करायचे. हा जो पिरियड आहे 10 ते 17वा पिरियड टाइम मेन्स्ट्रुअल सायकलचा जो 10th डे टू 17th डे हा जो पिरियड आहे या पिरियडला आपण म्हणतो फर्टाईल पिरियड. कोणता पिरियड? फर्टाईल पिरियड. काय याला फर्टाईल पिरियड म्हणलं? कारण या पिरियड मध्ये फर्टिलायझेशन होण्याचे चान्स काय असतात? हाय असतात. हाय चान्स ऑफ फर्टिलायझेशन. हाय चान्स ऑफ फर्टिलायझेशन. का? तर बघा, आपण जे मेन्स्ट्रुअल सायकल शिकली, मेन्स्ट्रुअल सायकलचं टाइम ड्युरेशन काय? 28 डेज. टाइम ड्युरेशन किती आहे? 28 डेज. या 28 डेज मध्ये जो 14th डे मेन्स्ट्रुअल सायकलचा 14th डे, या 14th डे दिवशी काय होणार आहे? ओव्ह्युलेशन होणार आहे. म्हणजे ओव्हम काय होणार आहे? रिलीज होणार आहे. आता ओव्हम कधी रिलीज झालाय? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. पण हा जो 14th डे मेन्स्ट्रुअल सायकलचा 90% चान्सेस आहेत की ओव्हम 14व्या दिवशी रिलीज होणार आहे. म्हणजे ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी होणार आहे. पण 10% चान्सेस आहेत की मे बी ओव्ह्युलेशन 14व्या दिवशीच्या आधी पण होऊ शकते किंवा 14व्या दिवसाच्या नंतर पण होऊ शकते. मग त्यासाठी आपण काय करायचे? रिस्क घ्यायचे. काय करायचे? अवॉइड करायचे. मग त्यासाठी आपण काय केलं? 14व्या दिवसाच्या आधी थोडे दिवस आणि 14व्या दिवसाच्या नंतर थोडे दिवस आपण काय केलं? कॉइटस अवॉइड केलं. म्हणजे 10व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकलच्या आपण काय केले? कॉइटस अवॉइड केले. का? कारण 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाले आणि आपण या 10व्या ते 17व्या दिवशी काय केले? कॉइटस अवॉइड केले. आणि हा जो पिरियड आहे फ्रॉम 10th डे टू 17th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल हा पिरियड कोणता असतो? फर्टाईल पिरियड असतो. म्हणजे या डेज मध्ये म्हणजे 10व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत कधीही ओव्ह्युलेशन व्हायचे चान्सेस असतात. ओव्ह्युलेशनचे चान्सेस यामध्ये कधीही ओव्ह्युलेशन होऊ शकतं. त्यामुळे फ्रॉम डे 10 टू डे 17 या दिवशी काय करायचं? आपल्याला कॉइटस अवॉइड करायचं. ओके. आणि यालाच आपण फर्टाईल पिरियड म्हणतो. का? कारण या पिरियड मध्ये चान्स ऑफ फर्टिलायझेशन कसे असतात? हाय असतात. म्हणजे एका डेफिनाइट पिरियडला कॉइटस अवॉइड करणे यालाच काय म्हणतो आपण? पिरियॉडिक अब्स्टिनन्स. आणि तो पिरियड कोणता आहे? फ्रॉम डे 10 टू डे 17 ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. का असं केलं? कारण 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होण्याचे काय असतात? चान्सेस असतात. पण या 10 ते 17 दिवसामध्ये कधीही ओव्ह्युलेशन होण्याचे चान्सेस हाय असतात. त्यामुळे डे 10 टू डे 17 ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आपण काय केलंय? कॉइटस अवॉइड केलंय. यालाच आपण काय म्हणतो? पिरियॉडिक अब्स्टिनन्स. ओके. त्यानंतर बघूया सेकंड मेथड काय. सेकंड मेथड आहे विथड्रॉवल मेथड और कॉइटस इंटरप्टस. विथड्रॉवल मेथड और कॉइटस इंटरप्टस. आता काय करणार बघा, या मेथड मध्ये काय करायचं बघा. विथड्रॉवल मेथड और कॉइटस इंटरप्टस. कॉइटस काय करायचे? आपल्याला इंटरप्ट करायचं. ड्युरिंग कॉइटस आपल्याला काय करायचंय? जस्ट बिफोर द इन्सेमिनेशन. म्हणजे कॉइटस जेव्हा चालू असेल ड्युरिंग कॉइटस आपल्याला काय करायचंय? जस्ट बिफोर द इन्सेमिनेशन व्हायच्या आधीच आपल्याला काय करायचंय?
जस्ट बिफोर इन्सेमिनेशन आपल्याला काय करायचंय, पेनिस विथड्रॉ फ्रॉम वजायना, वजायनामधून पेनिस काय करायचा, विथड्रॉ करायचा. कधी, इन्सेमिनेशन व्हायच्या आधी. म्हणजे आपण काय केलंय, कॉयटस इंटरप्ट केले. काय केले, कॉयटस इंटरप्ट केले. का, कारण इन्सेमिनेशन व्हायच्या जस्ट बिफोर आपण काय केलंय, वजायनामधून पेनिस विथड्रॉ केलं. म्हणजे वजायनामधून जर पेनिस आपण विथड्रॉ केला असेल म्हणजे त्या मेथडला आपण काय म्हणतो, विथड्रॉल मेथड. आणि जेव्हा आपण वजायनामधून पेनिस विथड्रॉ केलाय आपलं कॉयटस काय झालं, इंटरप्ट झालंय. म्हणून दुसरं नाव काय, कॉयटस इंटरप्टस. आता जर वजायनामधून पेनिस विथड्रॉ केलाय कधी, जस्ट बिफोर द इन्सेमिनेशन, मग इन्सेमिनेशन कुठे झालं असेल, इन्सेमिनेशन ऑकर आउटसाइड दी वजायना. मग इन्सेमिनेशन जर वजायनाच्या बाहेर झालंय तर चान्सेस आहेत का की स्पर्म न ओव्हमला जाऊन फर्टिलाइज करायचे, चान्सेस कसे, 0 आहेत. का, कारण आपण स्पर्मला चान्सच दिला नाही ओव्हमला जाऊन फर्टिलाइज करायचा, कारण आपण काय केलंय, इन्सेमिनेशन वजायनाच्या बाहेर केलंय. या मेथडला काय म्हणतो आपण, कॉयटस इंटरप्टस और विथड्रॉल मेथड. ठीक आहे. तिसरी मेथड बघूया, दॅट इज लॅक्टेशनल अमेनोरिया. थर्ड मेथड इज लॅक्टेशनल अमेनोरिया. लॅक्टेशनल अमेनोरिया. तर बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅक्टेशनल अमेनोरिया. बघूया सगळ्यात आधी व्हॉट इज मीन बाय अमेनोरिया. अमेनोरिया मीन्स absence of menstrual cycle. Absence of menstrual cycle. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल येईल का, नाही. मेन्स्ट्रुअल सायकल काय, absence आहे. याला काय म्हणतो आपण, अमेनोरिया. कधी, ड्युरिंग लॅक्टेशनल मीन्स ड्युरिंग लॅक्टेशन फेज. ड्युरिंग लॅक्टेशन फेज म्हणजे जेव्हा लॅक्टेशन फेज चालू आहे तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल आली आहे का, मेन्स्ट्रुअल सायकल काय, absence आहे. तर व्हॉट इज लॅक्टेशन फेज बघा. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय झाली, प्रेग्नेन्सी झाली. फर्टिलायझेशन झालं त्यानंतर काय झाली, प्रेग्नेन्सी. ही प्रेग्नेन्सी 9 महिने चालली, त्यानंतर काय झाली, डिलिव्हरी म्हणजेच काय, पार्च्युरेशन. काय झालंय, पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ. चाइल्डची काय झाली, बर्थ झाली. त्यानंतर पार्च्युरेशन झाल्यानंतर लगेच कोणता फेज चालू होणार आहे, लॅक्टेशन फेज. कोणता फेज, लॅक्टेशन फेज. आता या लॅक्टेशन फेज मध्ये, आता याचे लॅक्टेशन फेज चालू झालंय कधी, आफ्टर पार्च्युरेशन. या लॅक्टेशन फेज मध्ये कोणता हार्मोन येणार आहे, प्रोलॅक्टिन हार्मोन. मदरची पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोन बनवणार आहे, प्रोलॅक्टिन हार्मोन. मग हे हार्मोन काय करणार आहे, दिस हार्मोन हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिल्क, हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिल्क इन मॅमरी ग्लँड, प्रोडक्शन ऑफ मिल्क इन मॅमरी ग्लँड. आता हे मिल्क प्रोडक्शन कधी होणार आहे, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. कोणत्या फेज मध्ये, लॅक्टेशन फेज मध्ये. मग हा जो लॅक्टेशन फेज आहे, हा लॅक्टेशन फेज टाइम ड्युरेशन काय याचं, 6 मंथ. पार्च्युरेशन झाल्यानंतर 6 महिने हा लॅक्टेशन फेज चालणार आहे. म्हणजे 6 महिने प्रोलॅक्टिन हार्मोन येणार आहे आणि मॅमरी ग्लँड मध्ये 6 महिने मिल्क बनणार आहे. आता हे प्रोलॅक्टिन हार्मोन अजून एक काम करते. ड्युरिंग लॅक्टेशन फेज दिस प्रोलॅक्टिन हार्मोन अवॉइड ओव्युलेशन. प्रोलॅक्टिन हार्मोन काय करणार आहे, ओव्युलेशन अवॉइड करणार आहे. मग जर ओव्युलेशनच होणार नाहीये तर बघा, ओव्युलेशन होईलय का, ओव्युलेशन होत नाहीये. मग ओव्युलेशन होत नाहीये तर फर्टिलायझेशन होणार आहे का, फर्टिलायझेशन काय होणार आहे, अवॉइड होणार आहे. ओव्युलेशनच होत नाहीये तर मेन्स्ट्रुएशन येणार आहे का, नाही. सगळी मेन्स्ट्रुअल सायकल काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. कशी स्टॉप केली, ओव्युलेशनच अवॉइड केला. नो ओव्युलेशन, नो मेन्स्ट्रुअल सायकल. हे कोणी केलं, प्रोलॅक्टिन हार्मोन. किती महिने, 6 महिने.
यालाच आपण काय म्हणतो, लॅक्टेशनल अमिनोरिया. आता बघा, हे सगळे नॅचरल मेथड आहेत. या सगळ्या मेथड मध्ये आपण चान्स दिलाय का ओहमला आणि स्पर्मला मीट करायचा? नाही. आपण चान्सेस अवॉइड केलाय, टू अवॉइड चान्स ऑफ मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओहम. तर या ज्या सगळ्या नॅचरल मेथड्स आहेत, यामध्ये बघा, या मेथड मध्ये आपण कुठं कोणतं मेडिसिन यूज केलंय का? नाही. नो मेडिसिन यूज. कुठे या मेथड मध्ये आपण कुठे मेडिसिन यूज केलेत का? कोणते? नाही. कोणतंच मेडिसिन यूज केलं नाही. मग जर मेडिसिनच कोणतं यूज केलं नाही तर या नॅचरल मेथडचे कोणते साईड इफेक्ट असतील का? नाही. नो साईड इफेक्ट. नो साईड इफेक्ट. हे सगळं नॅचरली होईल. नो साईड इफेक्ट. का? कारण इथं आपण कोणतं मेडिसिनच यूज केलं नाही, त्यामुळे साईड इफेक्ट पण काय? झिरो आहे. आणि या नॅचरल मेथड मध्ये बघा, ही जी मेथड आहे लॅक्टेशन अमिनोरिया, इथं ओव्ह्युलेशनच झालं नाही. ओव्ह्युलेशन काय झालंच नाही. मग चान्स ऑफ कन्सेप्शन, कन्सेप्शन मीन्स प्रेग्नेन्सी, प्रेग्नेन्सीचे चान्स किती असतील? 0%. चान्स ऑफ कन्सेप्शन काय असेल? नील. चान्स ऑफ कन्सेप्शन कसे असतील? नील. कन्सेप्शन मीन्स प्रेग्नेन्सी, नील मीन्स 0. प्रेग्नेन्सी व्हायचे चान्स आता या 6 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी व्हायचे चान्स कसे असतील? 0 असतील. ओके. का? कारण इथे ओव्ह्युलेशनच काय केले? अवॉइड केले. नॅचरल मेथडचे साईड इफेक्ट 0 आहेत. इथं आपण कोणतं मेडिसिन यूज केलं नाही. चान्स ऑफ कन्सेप्शन काय? नील आहे, 0 आहे. प्रेग्नेन्सी व्हायचे चान्सेस काय? 0 आहेत. आणि अजून एक, आता ह्या ज्या मेथड्स आहेत, ही जी लॅक्टेशन अमिनोरिया मेथड आहे, ही सगळी या प्रोलॅक्टिन हार्मोनवर डिपेंड आहे. समजा फिमेल मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालं आणि प्रोलॅक्टिन हार्मोन आलंच नाही, तर लॅक्टेशनल अमिनोरिया येईल का? नाही येणार. म्हणजे या ज्या नॅचरल मेथड आहेत यांचा चान्स ऑफ फेलियर काय? हाय. हाय चान्स ऑफ फेलियर. का? कारण ह्या सगळ्या मेथड्स कशावर डिपेंड आहेत? नॅचरल थिंगवर डिपेंड आहेत. म्हणजे समजा ही लॅक्टेशनल अमिनोरियाचं एक्झाम्पल घ्या. प्रोलॅक्टिन हार्मोन आलं तर लॅक्टेशनल अमिनोरिया होणार, पण हे जर हार्मोन आलं नाही तर काय? लॅक्टेशनल अमिनोरिया काय? अब्सेंट असेल. लॅक्टेशनल अमिनोरिया फेज आला नाही तर काय होणार? ओव्ह्युलेशन होणार आहे आणि प्रेग्नेन्सी व्हायचे चान्सेस कसे आहेत? 100%. म्हणून याचे चान्स ऑफ फेलियर काय हाय आहेत या मेथडचे. त्याला आपण कोणत्या मेथड म्हणतो? नॅचरल मेथड. ओके. साईड इफेक्ट 0 आहेत. चान्स ऑफ कन्सेप्शन नील आहेत. नो मेडिसिन यूज. पण ही मेथड फेल व्हायचे चान्सेस कसे आहेत? हाय आहेत. हाय चान्स ऑफ फेलियर. ओके. आता दुसरे बघूया. आपण नॅचरल मेथड संपल्या. दुसरे आहेत मेकॅनिकल मेथड्स और बॅरियर मेथड्स. यामध्ये बघूया मेकॅनिकल मेथड्स और बॅरियर मेथड मध्ये काय काय. यामध्ये 3 आहेत. कॉन्डोम्स, त्यानंतर डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप, वॉल्ट्स आणि त्यानंतर आहेत आययुडी, दॅट इज इंट्रा युट्राइन डिव्हाइसेस. दुसरी जी मेथड आहे तिला आपण म्हणतो, सेकंड मेथड इज मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड. मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड. आता या मेथड मध्ये बघा काय केलंय आपण. आपले जे गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट इज अ स्पर्म आणि फिमेल गॅमेट इज अ ओव्हम. आता यांना काय केलंय? यांची फिजिकल मीटिंग अवॉइड केली. यांची फिजिकल मीटिंग कशी अवॉइड केली? या दोघांमध्ये काय लावलं? बॅरियर लावलं. काय लावलं? बॅरियर. म्हणजे स्पर्मला आणि ओव्हमला फिजिकली मीट होऊ दिलं का आपण? नाही. मग हे जे मेकॅनिकल मेथड्स आहेत और बॅरियर मेथड्स कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतात? टू अवॉइड फिजिकल मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओव्हम. स्पर्म अँड ओव्हमची फिजिकल मीटिंग काय केली आहे? अवॉइड केली. दोघांच्या मधात काय लावली? एक बॅरियरची वॉल लावली. आणि या बॅरियरमुळे हे स्पर्म आणि ओव्हम एकमेकांना फिजिकली मीट करू शकले का? नाही. या मेथडला आपण म्हणतो मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड. कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतात? टू अवॉइड फिजिकल मीटिंग. फिजिकल मीटिंग अवॉइड केली स्पर्मची आणि ओव्हमची. टू अवॉइड फिजिकल मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओव्हम. यामधली पहिली मेथड आपण शिकणार आहोत, दॅट इज कॉन्डोम्स. मेकॅनिकल बॅरियर और मेकॅनिकल
मेथड और बॅरियर मेथड. त्यामधलं पहिलं मेकॅनिकल बॅरियर कोणतं आहे? दॅट इज कॉन्डोम्स. कोणतं आहे? कॉन्डोम. आता हे जे कॉन्डोम्स असतात बघा, हे मेल साठी पण आहेत आणि फिमेल साठी पण आहेत. आणि हे जे कॉन्डोम्स असतात, दीज आर मेड अप ऑफ, कशाचे बनलेले असतात? दीज आर मेड अप ऑफ थिन रबर. दीज आर मेड अप ऑफ थिन रबर अँड लॅटेक्स. कशाचे बनलेले असतात? थिन रबर अँड लॅटेक्स. म्हणजे हे कसे असतात? एक्सपांडेबल असतात. मेड अप ऑफ थिन रबर अँड लॅटेक्स. आणि ही जी मेथड आहे ती मेल साठी पण आहे आणि फिमेल साठी पण आहे. अवेलेबल फॉर बोथ मेल्स ऍज वेल ऍज फॉर फिमेल्स. आता हे जे मेल कॉन्डोम्स आहेत बघा, मेल कॉन्डोम्स. आता मेल कॉन्डोमचा जर कॉमन ब्रँड आपण बघितलं त्याला आपण म्हणतो निरोध. कॉमन ब्रँड ऑफ मेल कॉन्डोम इज निरोध. निरोध इज अ कॉमन ब्रँड ऑफ मेल कॉन्डोम्स. आणि जे फिमेल कॉन्डोम्स असतात यांचा जो कॉमन ब्रँड आहे त्याला आपण म्हणतो फेमिडोम. फेमिडोम कॉमन ब्रँड ऑफ फिमेल कॉन्डोम. मेल कॉन्डोमचा कॉमन ब्रँड इज निरोध आणि फिमेल कॉन्डोमचा कॉमन ब्रँड कोणता आहे? फेमिडोम. आता हे जे कॉन्डोम्स आहेत बघा, मेल कॉन्डोम जे आहेत हे काय करतात? म्हणजे दे कव्हर पेनिस. मेल कॉन्डोम्सनी पेनिसला कव्हर केलंय. ओके, मेल कॉन्डोम्स कव्हर पेनिस. म्हणजे मेलचा जो पेनिस आहे त्या पेनिसला कव्हर करण्याचं काम हे मेल कॉन्डोम्स करणार आहेत. आणि हे जे फिमेल कॉन्डोम्स आहेत बघा, हे फिमेल कॉन्डोम्स काय करतात? दे कव्हर वजायना अँड सर्विक्स. मेल कॉन्डोम फक्त मेलच्या पेनिसला कव्हर करतात, पण जे फिमेल कॉन्डोम आहे ते फिमेलच्या वजायनाला पण कव्हर करणार आहे आणि त्यासोबत सर्विक्सला पण काय करणार आहे? कव्हर करणार आहे. पण मेल कॉन्डोम फक्त पेनिसला कव्हर करणार आहे मेलच्या. ओके, आता हे जे कॉन्डोम्स आहेत हे काय करणार आहेत बघा. आता कॉयटसच्या वेळेला जेव्हा आपण इन्सेमिनेशन करणार आहेत, समजा ड्युरिंग कॉयटस इन्सेमिनेशन इज ऑकर. आता इन्सेमिनेशन झाल्यानंतर ते जे सिमेन आहे आता ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये पडणार आहे का? नाही. ते सिमेन या कॉन्डोम मध्ये डिपॉझिट होईल. म्हणजे आपण त्या सिमेनला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एंट्री दिली आहे का? नाही. मग या कॉन्डोम मध्ये ते सिमेन काय झालं? डिपॉझिट झाले. त्यामुळे काय होणार? आता स्पर्मची एंट्री व्हाजायनामध्ये झाली आहे का? तर नाही झाली. भलेही इन्सेमिनेशन व्हाजायनामध्ये झालंय पण ते इन्सेमिनेशन व्हाजायनाच्या आत या कॉन्डोमच्या आत झालंय. म्हणजे ते जे सिमेन आहे त्यामध्ये जे स्पर्म आहेत ते आता युटरस मध्ये जातील का? नाही जाणार. मग फर्टिलायझेशन व्हायचे चान्सेस आहेत का? नाही. मग चान्स ऑफ फर्टिलायझेशन इज 0. म्हणजे चान्स ऑफ कन्सेप्शन काय असतील? नील असतील. ओके, आता हे जे कॉन्डोम्स असतात हे थोडेसे ऍडव्हान्टेजेस बघा. हे जे कॉन्डोम्स असतात हे सेल्फ इन्सर्टेड असतात. सेल्फ इन्सर्टेड म्हणजे जो युजर आहे तो हे कॉन्डोम सेल्फ इन्सर्ट करू शकतो. दे आर सेल्फ इन्सर्टेड. त्यामुळे दे प्रोव्हाइड प्रायव्हसी टू युजर. त्यामुळे युजरला काय भेटते? प्रायव्हसी भेटते. बिकॉज बोथ मेल अँड फिमेल कॉन्डोम्स आर सेल्फ इन्सर्टेड. त्यानंतर अजून बघा, हे सेल्फ इन्सर्टेड आहेत पण हे कसे? डिस्पोजेबल पण आहेत. हे कसे? डिस्पोजेबल. म्हणजे डिस्पोजेबल म्हणजे काय? फक्त याचा वन टाइम यूज आहे. एकदा यूज केल्यानंतर यांना काय करायचं असते? डिस्पोज करायचं असते. म्हणजे ओनली सिंगल यूज. सिंगल यूज आहे यांचा. एकदा यूज केल्यानंतर हे काय करायचे असतात? डिस्पोज करायचे असतात. म्हणजे दे आर नॉट रियुजेबल. म्हणजे आपण यांना परत परत यूज करू शकतो का? नाही. एकदा यूज केल्यानंतर यांना काय करावं लागतं? डिस्पोज करावं लागतं. मीन्स दे आर नॉट रियुजेबल. ओके, अँड लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट काय याचं? सगळ्यात इम्पॉर्टंट, दे प्रोटेक्ट युजर फ्रॉम HIV अँड एड्स. हे एकमेव कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, एकमेव अशी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे ज्या मेथडमुळे युजरला या HIV आणि एड्स हे जे सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत त्यांपासून प्रोटेक्शन भेटायला.
म्हणजे दे प्रोटेक्ट युजर फ्रॉम HIV अँड एड्स. हे एक महत्वाचं ऍडव्हान्टेज आहे कॉन्डोमचं. ओनली कॉन्डोम्स आर बॅरियर विच प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू युजर्स अगेन्स्ट HIV अँड एड्स. ओके, हे एक महत्वाचं बेनिफिट्स आहे. ठीक आहे, यामध्ये आपण बघा मेल कॉन्डोम्स बघितले, फिमेल कॉन्डोम्स बघितले. ओके, तर त्यानंतर दुसरी मेथड बघायची दॅट इज डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स. ही जी मेथड आहे मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड मध्ये जे दुसरे आहेत ते डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स. आता हे जे डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स असतात दे आल्सो मेडअप ऑफ रबर. मेडअप ऑफ रबर कसे बनलेले असतात? रबरचे बनलेले असतात. आणि हे डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप आणि जे वॉल्ट्स आहेत ते आपण हे जी मेथड आहे ही जनरली फिमेल साठी. दिस मेथड फॉर ओनली फिमेल. हे जे डिव्हायसेस आहेत ते फक्त कोणासाठी आहेत? फिमेल साठी. आता हे काय करणार बघा, हे रबरचे बनलेले असतात. आता यांना फिमेलच्या वजायना मधून, ही वजायना आणि हे काय? सर्विक्स. दिस इज युटेरस. आता हे जे डायफ्राग्राम असतात या डायफ्राग्रामला फिमेलच्या वजायनामधून या सर्विक्स मध्ये इन्सर्ट करतात. दे इन्सर्ट into cervix through vagina. Okay, okay, they insert into cervix through vagina. बघा हा डायफ्राग्राम. आता डायफ्राग्रामने काय केलं बघा, सर्विक्सला कव्हर केलंय. म्हणजे जरी कॉयटस झालं, कॉयटसच्या वेळेस जरी या वजायनामध्ये इन्सेमिनेशन झालं, म्हणजे बघा इन्सेमिनेशन वजायनामध्ये झाले म्हणजे स्पर्म आता वजायनामध्ये, मग हे स्पर्म आता वजायनामधून कुठे जाणार? युट्रस मध्ये जाणार. पण सर्विक्सला जर आपण डायफ्राग्राम लावलं तर काय होणार? या स्पर्मची एंट्री युट्रस मध्ये काय होणार? ब्लॉक होणार. म्हणजे स्पर्म वजायनामधून युट्रस मध्ये जाऊ शकतील का? नाही. मग या डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्टनी काय केलंय? दे ब्लॉक द एंट्री ऑफ स्पर्म. स्पर्मची एंट्री ब्लॉक केली. मग काय होणार? हे सगळे स्पर्म वजायनामध्येच राहिले. आणि वजायनामध्ये आपण बघितलं वजायनामध्ये ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड. वजायनाचा पीएच कसा आहे? ऍसिडिक पीएच आहे. आणि या वजायनाच्या ऍसिडिक पीएच न या सगळ्या स्पर्मला काय केलं? किल केलं. म्हणजे इथे कुठं स्पर्मची आणि ओव्हमची फिजिकल मीटिंग झाली आहे का? नाही. भलेही इन्सेमिनेशन वजायनामध्ये झाले, पण आपण जेव्हा सर्विक्सला, फिमेलच्या सर्विक्सला जेव्हा डायफ्राग्राम लावला तर काय झालं? या स्पर्मची एंट्री ब्लॉक झाली. ओके, त्यानंतर अजून काय? याच्या आधी जे आपण बॅरियर बघितले कॉन्डोम, ते कसे होते? डिस्पोजेबल होते. वन टाइम यूज होता. एकदा यूज केले की परत ते काय करायचे? डिस्पोज करायचे. पण हे जे डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स आहेत हे कसे? रियुजेबल. हे कसे? रियुजेबल. आपण त्यांना वॉश करून परत काय करू शकतो? यूज करू शकतो. कॉन्डोम्स फॉर बोथ मेल्स ऍज वेल ऍज फॉर फिमेल्स. पण हे जे डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स आहेत ते फक्त कुणासाठी आहेत? फिमेल साठी. दे अवेलेबल फॉर ओनली फिमेल्स. ओके, त्यानंतर बघूया तिसरं दॅट इज आयुडीज, इंट्रा युट्राइन डिव्हायसेस. हे इंट्रा युट्राइन डिव्हायसेस आहेत ते मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड मधले सगळ्यात शेवटचे मेथड आहेत, तिसरे दॅट इज इंट्रा युट्राइन डिव्हायसेस. आता हे जे इंट्रा युट्राइन डिव्हायसेस आहेत हे बघा, these are most popular contraceptive method of birth control in India. इंडियामध्ये बर्थ कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पॉप्युलर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड कोणती आहे? तर इंट्रा युट्राइन डिव्हायसेस. तर एमसीक्यू आला की इंडियामध्ये बर्थ कंट्रोल करण्याची सगळ्यात पॉप्युलर मेथड कोणती आहे? तर आन्सर काय असेल? इंट्रा युट्राइन डिव्हायसेस. हे जे इंट्रा युट्राइन डिव्हायसेस आहेत हे फिमेलच्या युटेरस मध्ये आपण इन्सर्ट करतो. इन्सर्टेड इंटू युटेरस. म्हणजे हे पण फक्त फिमेल साठी आहेत. इन्सर्टेड इंटू युटेरस ऑफ दी फिमेल. म्हणजे इंट्रा युट्राइन डिव्हायसेस फक्त कोणासाठी आहेत? फिमेल साठी आहेत.
आणि ते फिमेलच्या युटेरस मध्ये आपण इन्सर्ट करतो. मग आता हे जे इंट्रायुटेरन डिव्हाइसेस आहेत हे इन्सर्ट करताना आपल्याला कुणाची हेल्प घ्यावी लागणार आहे? एकतर क्वालिफाईड डॉक्टरची, क्वालिफाईड डॉक्टर्स किंवा एक्सपर्ट नर्सेस. म्हणजे हे सेल्फ इन्सर्टेड आहेत का? नाही. जेव्हा इंट्रायुटेरन डिव्हाइसेस आपल्याला युटेरस मध्ये इन्सर्ट करायचे आहेत तेव्हा आपल्याला एकतर क्वालिफाईड डॉक्टरची हेल्प घ्यावी लागेल किंवा एक्सपर्ट नर्सेस. दीज आर नॉट अ सेल्फ इन्सर्टेड. हे कसे आहेत? सेल्फ इन्सर्टेड नाही आहेत. जर इंट्रायुटेरन डिव्हाइसेस यूज करायचे असतील तर आपल्याला मे बी क्वालिफाईड डॉक्टरची हेल्प घ्यावी लागेल किंवा एक्सपर्ट नर्सेसची हेल्प घ्यावी लागेल. इंट्रायुटेरन डिव्हाइसेसचे 3 टाइप्स आपण बघणार आहेत. बघा, हे जे इंट्रायुटेरन डिव्हाइसेस आहेत ते 3 टाइप्स मध्ये आपण डिवाइड केले. पहिले टाइप कोणतं आहे? नॉन मेडिकेटेड, दॅट इज लिपस लूप. सेकंड टाइप इज कॉपर रिलीजिंग, त्यामध्ये 3 आले, CUT, CU7 अँड मल्टीलोड 375 अँड लास्ट हार्मोनल रिलीजिंग. हार्मोनल रिलीजिंग त्यामध्ये कोण आले? प्रोजेस्टॅसर्ट अँड LNG-20. आता आपण एक एक शिकणार आहोत. हे जे इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस आहेत त्याचे आपण 3 टाइप्स बघितले. नॉन मेडिकेटेड, हे काय? नॉन मेडिकेटेड दॅट इज लिपस लूप. हे कॉपर रिलीजिंग त्यामध्ये 3 होते, CUT, CU7 अँड मल्टीलोड 375. त्यामधलं आपण कोणतं बघितलं? कॉपर टी. हार्मोनल रिलीजिंग मध्ये 2 होते, प्रोजेस्टॅसर्ट अँड LNG-20. त्यामधलं आपण कोणतं शिकणार आहोत? LNG-20. आता बघा, हे जे फर्स्ट आहे दॅट इज नॉन मेडिकेटेड लिपस लूप. आता याला आपण फिमेलच्या वजायना मधून इन्सर्ट केलं युटेरस मध्ये. आता बघा, हे नॉन मेडिकेटेड लिपस लूप काय करणार आहे? बघा, हे नॉन मेडिकेटेड लिपस लूप या सर्व्हिक्स मध्ये फिमेलच्या बॉडी मधले जे फॅगोसायटिक सेल असतात, जसं की मॅक्रोफेज. कोणते सेल्स? फॅगोसायटिक सेल, मॅक्रोफेज. या मॅक्रोफेजला हे लिपस लूप स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. दे अट्रॅक्ट मॅक्रोफेजेस. मग हे जे मॅक्रोफेजेस आहेत हे काय आहेत? मॅक्रोफेजेस. हे मॅक्रोफेजेस काय करणार बघा, हे मॅक्रोफेजेस फॅगोसायटोसिस करणार आहेत. दे परफॉर्म फॅगोसायटोसिस. व्हॉट इज फॅगोसायटोसिस? फॅगोसायटोसिस मीन्स इंगल्फ अँड डायजेशन. काय करणार आहेत बघा, लिपस लूप इज अ नॉन मेडिकेटेड इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. जेव्हा त्याला आपण फिमेलच्या युटरस मध्ये फिट करणार आहे हे मॅक्रोफेजला अट्रॅक्ट करणार आहे. मग आता फिमेलच्या युटरस मध्ये खूप सारे मॅक्रोफेजेस आलेत. मॅक्रोफेजेसचं काम काय? फॅगोसायटोसिस करणं. म्हणजे एखादा फॉरेन पार्टिकल्स, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा स्पर्म असेल. स्पर्म पण फिमेल बॉडीसाठी फॉरेन पार्टिकल आहे. त्यांना काय करणार आहे? इंगल्फ आणि डायजेशन, म्हणजे त्यांना डिस्ट्रॉय करणार आहे. म्हणजे जेव्हा हे स्पर्म वजायनामध्ये इंटर करतील, आता बघा हे स्पर्म वजायनामध्ये आलेत, हे स्पर्म आता वजायनामधून कुठे जाणार? युटेरस मध्ये जाणार. पण युटेरस मध्ये ऑलरेडी मॅक्रोफेजेस आहेत आणि मॅक्रोफेजेस स्पर्मला काय करणार? इंगल्फ करणार आणि डायजेशन करणार, त्यांना डिस्ट्रॉय करणार. म्हणजेच काय करणार? फॅगोसायटोसिस. म्हणजे या लिपस लूपनं काय केलंय? दे इन्क्रीजेस फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म. इन्क्रीजेस फॅगोसायटोसिस. increases phagocytosis of the sperm. हे कोणी केलंय? नॉन मेडिकेटेड, दॅट इज लिपस लूप. ओके. आता हे जे सेकंड आहे कॉपर रिलीजिंग, याला पण आपण काय करणार आहे? फिमेलच्या वजनामधून याला युटरस मध्ये फिट केलंय. आता या युटरस मध्ये हे कॉपर रिलीजिंग कॉपर टी काय करणार आहे बघा, दे रिलीज कॉपर. हे काय रिलीज करणार आहे? कॉपर. दे रिलीज कॉपर. हिने काय रिलीज केलं? कॉपर. आता हे कॉपर काय करणार बघा, हे कॉपर जाऊन स्पर्मला बाइंड होणार आहे. स्पर्मला जाऊन काय होणार आहे? अटॅच होणार आहे. आणि इन प्रेझेन्स ऑफ कॉपर आता स्पर्मवर याचा इफेक्ट काय होणार आहे बघा. कॉपरनं स्पर्मला काय केलं? स्पर्मची मोटिलिटी कमी केली. डिक्रीजेस मोटिलिटी. स्पर्मची स्विमिंग करण्याची कॅपॅसिटी होती
स्विमिंग करण्याची कॅपॅसिटी ती काय केली, डिक्रीज केली. डिक्रीजेस मोटिलिटी. मग काय होणार आता, स्पर्म आता स्लोली स्विम करायला आणि त्यामुळं स्पर्मची काय होईल, डेथ होईल. ओके, डिक्रीजेस मोटिलिटी ऑफ दी स्पर्म. स्पर्मची मोटिलिटी काय करायला, डिक्रीज करायला. अँड ॲज वेल ॲज डिक्रीजेस फर्टिलायझिंग कॅपॅसिटी. स्पर्मची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी पण काय होईल, कमी होईल. कुणामुळे, या कॉपरमुळे. बघा, जेव्हा हे कॉपर स्पर्मला जाऊन बाइंड झाले, स्पर्मची मोटिलिटी पण कमी झाली, त्यासोबत स्पर्मची फर्टिलायझेशन कॅपॅसिटी पण काय झाली, कमी झाली. त्यामुळे आता स्पर्मची स्विमिंगचा रेट काय झालाय, कमी झालाय. आणि काही स्पर्म वजनामध्ये मेले, काही स्पर्म युटरस मध्ये मेले. का, कारण यांची मोटिलिटी कमी झाली आणि त्यांची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी पण काय झाली, कमी झाली. हे कोणी केलं, कॉपरने केलं. कॉपर रिलीजिंग, दॅट इज CuT. आता हे जे हार्मोनल रिलीजिंग आहेत, ज्यामध्ये आपण काय बघालो, LNG-20. आता LNG-20 चा हा जो पार्ट आहे, बॅरल शेप पार्ट, यामध्ये काय असतात, हॉर्मोन्स असतात. आणि LNG-20 जेव्हा आपण युटरस मध्ये फिट केलं, हे काय रिलीज करणार आहे, ते रिलीज हॉर्मोन्स. युटरस मध्ये काय रिलीज करणार आहे, हॉर्मोन्स. आता हे हॉर्मोन्स काय करणार बघा, युटेरसच्या 3 लेअर आहेत. सगळ्यात बाहेरची पेरिमेट्रियम, मधली मायोमेट्रियम, सगळ्यात आतली इंडोमेट्रियम. आता हे हार्मोन्स युटेरसची जी मधली लेअर आहे, मायोमेट्रियम लेअर. कोणती लेअर, मायोमेट्रियम लेअर. हे हार्मोन्स या मायोमेट्रियम लेअरवर काय करतात, ऍक्ट करणार आहेत. दिस हार्मोन्स ऍक्ट ऑन मायोमेट्रियम लेअर ऑफ दी युटेरस. दे ऍक्ट ऑन मायोमेट्रियम लेअर ऑफ दी युटेरस. आणि या मायोमेट्रियमचं काय करणार, माइल्ड कॉन्ट्रॅक्शन करणार. माइल्ड कॉन्ट्रॅक्शन. आणि हे जे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कंटिन्युअसली चालू आहे इन प्रेझेन्स ऑफ हार्मोन. दे कॉजेस माइल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम. म्हणजे मायोमेट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन कंटिन्युअसली चालू आहे. त्यामुळे काय होईल, युटेरस काय होईल, अनस्टेबल झाले. मग या अनस्टेबल युटेरस मध्ये इम्प्लांटेशन होणं इम्पॉसिबल आहे. जर या ब्लास्टुलाचं इम्प्लांटेशन युटेरस मध्ये करायचंय, तर युटेरसला आपल्याला काय ठेवलं पाहिजे, स्टेबल ठेवलं पाहिजे. पण ड्यू टू दिस हार्मोन्स मायोमेट्रियम लेअर काय होईल, माइल्ड कॉन्ट्रॅक्शन होईल आणि युटेरस कसं आहे, अनस्टेबल आहे. म्हणजे इथं इम्प्लांटेशन होणार आहे का, नाही. मेक युटेरस अनसुटेबल. युटेरसला काय केलंय, अनसुटेबल केलंय. मेक युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. मेक युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. हे कुणी केलंय, हार्मोनल रिलीजिंग LNG-20 न. त्या हार्मोननं युटेरसला अनसुटेबल केलं इम्प्लांटेशन साठी. अजून हे हार्मोन्स या सर्व्हिक्सवर ऍक्ट झाले. युटेरसचा जो नॅरो एंड आहे, त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हिक्सवर ऍक्ट झाले. आणि सर्व्हिसला काय बनवलं, हॉस्टाईल. मेक सर्व्हिस हॉस्टाईल टू स्पर्म. सर्व्हिक्सला स्पर्मच्या अगेन्स्ट काय बनवलं, हॉस्टाईल बनवलं. म्हणजे सर्व्हिक्सला काय सांगितलं, तू स्पर्मला किल कर. आणि सर्व्हिक्सनी स्पर्मला काय केलं, किल केलं. ड्यू टू दिस हार्मोन काय काय केलं बघा. पहिलं, युटेरसला अनसुटेबल बनवलं फॉर इम्प्लांटेशन. आणि दुसरं, सर्व्हिक्सवर ऍक्ट झालं आणि सर्व्हिक्सला काय बनवलं, मेक सर्व्हिक्स हॉस्टाईल टू स्पर्म. हे कुणी केलंय सगळं, इंट्रा युट्राइन डिव्हायसेसनी. आणि हे जे इंट्रा युट्राइन डिव्हायसेस आहेत, हे इंडियामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड पॉप्युलर आहे. खूप पॉप्युलर मेथड आहे. बर्थ कंट्रोल करण्याची जी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे, त्यामध्ये हे इंट्रायुट्राइन डिव्हायसेस कसे आहेत, खूप पॉप्युलर मेथड आहे. आपण नॅचरल मेथड बघितली, त्यानंतर मेकॅनिकल मेथड और बॅरियर मेथड बघितली. आता आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड तिसरी बघणार आहेत, दॅट इज केमिकल मेथड. तिसरी मेथड कोणती आहे, केमिकल मेथड. आता हे जे केमिकल्स आपण यूज करणार आहे, ते केमिकल्स कसे आहेत, दिस केमिकल्स आर स्पर्मिसाइडल्स. कसे आहेत हे, स्पर्मिसाइडल्स. दिस केमिकल्स आर स्पर्मिसाइडल्स. म्हणजे हे काय करणार आहेत, दे किल स्पर्म. हे केमिकल स्पर्मला किल करणार आहेत. त्या केमिकलला आपण कोणते केमिकल म्हणतो, स्पर्मिसाइडल्स केमिकल विच किल स्पर्म. आता हे जे स्पर्मिसाइडल केमिकल्स आहेत, ती कोणत्या फॉर्म मध्ये असतात बघा. मे बी प्रेझेंट इन फॉर्म ऑफ क्रीम्स, फोम्स अँड जेलीज.
क्रीमच्या, फोमच्या आणि जेलीच्या फॉर्म मध्ये असतात. आता हे जे परमिसायडल्स आहेत, आता हे यूज कसे करायचे? हे जे केमिकल मेथड्स आहेत हे कधीच आपण एकट्या यूज करू शकत नाही. यांना जर यूज करायचं असेल तर मे बी यांना एकतर कोंडोम सोबत यूज करायचं किंवा डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप किंवा व्हॉल्ट. म्हणजे हे जे परमिसायडल्स, क्रीम, फोम्स अँड जेली आहेत त्यांना आपण कसं यूज करणार आहे? एकतर ते कोंडोमवर अप्लाय करायचं किंवा ते डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप आणि व्हॉल्ट्सवर अप्लाय करून यूज करायचं. मग यामुळे काय होणार आहे? हे जे क्रीम्स आहेत ते कसे आहेत? परमिसायडल्स क्रीम्स आहेत. मग या परमिसायडल्स क्रीमला आपण कॉन्डोम्सवर किंवा डायफ्राग्राम, सर्वायकल कॅप आणि व्हॉल्ट्सवर जर अप्लाय करून यूज केलं तर यामुळे काय होणार आहे? या कॉन्डोमची आणि या डायफ्राग्रामची काय होणार आहे? कॉन्ट्रासेप्टिव्ह इफिशियन्सी वाढणार आहे. इन्क्रीजेस कॉन्ट्रासेप्टिव्ह इफिशियन्सी. यांची कॉन्ट्रासेप्टिव्ह इफिशियन्सी काय होणार आहे? अजून इन्क्रीज होणार आहे जर त्याच्यावर आपण हे परमिसायडल क्रीम, फोम्स आणि जेलीज लावले तर. ओके, ठीक आहे. आता बघूया चौथी मेथड, दॅट इज ओरल मेथड. चौथी मेथड कोणती आहे? ओरल मेथड आहे. बघूया. फोर्थ मेथड इज ओरल मेथड. ओरल मेथड. तर यामध्ये आपण काय करणार आहे? इन दिस मेथड आपण काय करणार आहे? ओरल ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल डोसेस. कसे? स्मॉल डोसेस ऑफ ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल डोसेस ऑफ प्रोजेस्टोजन. स्मॉल डोसेस ऑफ प्रोजेस्टोजन्स. म्हणजे प्रोजेस्टोजन्सचे आपण स्मॉल डोसेस कसे घेणार आहेत? ओरली घेणार आहेत. किंवा और कॉम्बिनेशन विथ इस्ट्रोजन, प्रोजेस्टोजन. म्हणजे आपण एकतर स्मॉल डोसेस ऑफ प्रोजेस्टोजन किंवा प्रोजेस्टोजन अलॉंग विथ इस्ट्रोजन हे कसं घेणार आहेत? ओरली याचं ऍडमिनिस्ट्रेशन करणार. बघा, नीट लक्षात ठेवा. जर आपल्याला प्रोजेस्टोजन्स काय? प्रोजेस्टोजन इज आर्टिफिशियली सिंथेसाइज्ड प्रोजेस्टेरॉन. जर प्रोजेस्टेरॉनला आपण आर्टिफिशियली बनवलं त्याला काय म्हणायचं? प्रोजेस्टोजन. मग हे प्रोजेस्टोजन चे स्मॉल डोसेस किंवा एकटे प्रोजेस्टोजन किंवा प्रोजेस्टोजन अलॉंग विथ इस्ट्रोजन याचं जर आपल्याला ओरली ऍडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तर याचे आपल्याला स्मॉल डोसेसच घ्यावे लागतील. आणि हे स्मॉल डोसेस कोणत्या फॉर्म मध्ये घेतो आपण? या स्मॉल डोसेसला आपण टॅबलेटच्या फॉर्म मध्ये घेतो, इन फॉर्म ऑफ टॅबलेट्स. आणि या टॅबलेटला कॉमनली आपण काय म्हणतो? पिल्स. दिस टॅबलेट्स आर कॉमनली कॉल्ड ॲज पिल्स. बघा, ओरल मेथड मध्ये काय लिहिलंय? ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल डोसेस. कोणत्या फॉर्म मध्ये? टॅबलेटच्या फॉर्म मध्ये. त्याला आपण कॉमनली काय म्हणतो? पिल्स. कुणाचे? प्रोजेस्टोजन म्हणजे आर्टिफिशियली सिंथेसाइज्ड प्रोजेस्टेरॉन एकटं किंवा कॉम्बिनेशन विथ इस्ट्रोजन. इस्ट्रोजन सोबत कंबाईन करून आपल्याला घ्यायचं. पण डोसेस कसे आहेत? स्मॉल डोसेस आहेत. कोणत्या फॉर्म मध्ये? टॅबलेटच्या फॉर्म मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो? पिल्स. आता या ज्या पिल्स आहेत बघा, या ज्या पिल्स आहेत बघा, या दोन टाईपच्या आहेत. एक डेली पिल्स ज्या आपण रोज घेणार आहे आणि दुसऱ्या आहेत वन्स अ वीक. जे आठवड्यातून एकदा घ्यायच्या. आता ज्या डेलीच्या पिल्स आहेत बघा, ज्या डेली पिल्स आहेत ते कोणते आहेत बघा? फॉर एक्झाम्पल मालाडी, मालायन या ज्या पिल्स आहेत या कशा आहेत? डेली पिल्स आहेत. मालाडी आणि मालायन. डेली म्हणजे बघा, आता या ज्या पिल्स आहेत या घेण्याची पद्धत काय बघा. या स्टार्ट कधी करायच्या? स्टार्ट करताना मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात तुम्ही कधीही या पिल्स
स्टार्ट करू शकताय. स्टार्ट इन फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. स्टार्ट कसं करायचं? मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात तुम्ही कधी ही पिल काय करू शकताय? ट्राय करू शकताय. ओके, बघा स्टार्ट कधी करायचं? स्टार्ट विदिन फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात तुम्ही कधी या पिल्स स्टार्ट करू शकता. पद्धत सांगालो. पिल्स स्टार्ट कधी करायच्या? मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात. फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल कधी या पिल्स तुम्ही काय करू शकता? स्टार्ट करू शकता. त्यानंतर डेली कधी घ्यायच्या? डेली 21 days 21 दिवसासाठी रोज एक पिल तुम्ही काय करायचे? ओरली ऍडमिनिस्ट्रेशन करायचे. रोज 21 दिवस ही रोज पिल तुम्ही खाणार आहे. आता बघा त्यानंतर 7 days गॅप द्यायचा. 7 days गॅप. हा 7 दिवसाचा गॅप का दिला? कारण या 7 दिवसात काय झाले? मेन्स्ट्रुएशन झाले. 7 days गॅप इन विच मेन्स्ट्रुएशन ऑकर. जोपर्यंत वजनामधून ब्लिडिंग होणार आहे त्या 7 दिवस ब्लिडिंग किती दिवस होणार आहे? 7 दिवस ब्लिडिंग होणार आहे. या 7 दिवसात काय करायचं? आपल्याला गॅप घ्यायचा आहे. म्हणजे या 7 दिवस आपण हे पिल्स घेणार आहेत का? नाही. पिल्स घेणं काय करायचंय? अवॉइड करायचे. बघा स्टार्ट कधी करायचं? मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात कधी तुम्ही स्टार्ट करू शकताय. त्यानंतर डेली 21 days साठी तुम्ही घेणार आहे. त्यानंतर 7 दिवसाचा गॅप. का? कारण या 7 दिवसामध्ये काय झाले? मेन्स्ट्रुएशन झालं. म्हणजे वजनामधून ब्लड बाहेर येईल. या 7 दिवसासाठी तुम्ही या पिल्स घेणं काय करणार आहेत? अवॉइड करणार आहेत. आणि या ज्या पिल्स आहेत या मेथड फक्त फिमेलसाठी. कोणासाठी? फक्त फिमेल्स. मेल साठी आहेत का? नाही. धीज मेथड्स फॉर ओनली फिमेल्स. ओके, आता या पिल्स काय करणार आहेत बघा. या ज्या पिल्स आहेत यांचं काम काय बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पिल्स? या पिल्स काय करणार आहेत? दे अवॉइड ओव्युलेशन. ओव्युलेशन अवॉइड करणार आहे. म्हणजे ओव्युलेशन होणार आहे का? नाही. दे अवॉइड ओव्युलेशन. अजून काय? दे अवॉइड इम्प्लांटेशन. ओव्युलेशन अवॉइड करणार आहेत. परत इम्प्लांटेशन अवॉइड करणार आहेत. आणि अजून दे अल्टर दी क्वांटिटी ऑफ सर्वायकल म्युकस. या पिल्स काय करणार आहेत? सर्व्हिक्सवर जाऊन ऍक्ट करणार आहेत आणि सर्वायकल म्युकसची क्वांटिटी वाढवणार आहेत. आता बघा सर्व्हिक्स मध्ये म्युकसची क्वांटिटी वाढली. या म्युकस मुळे काय झालं? सर्व्हिक्सची जी ओपनिंग आहे ती काय झाली? बंद झाली. त्यामुळं स्पर्मचा जो एंट्रीचा दरवाजा होता तो काय झाला? बंद झालाय. म्हणजे या सर्व्हिक्सनं जेव्हा एक्सेस म्युकस बनवलं या पिल्समुळे दे अल्टर द क्वांटिटी ऑफ सर्वायकल म्युकस. आता सर्व्हिक्स खूप मोठ्या अमाऊंट मध्ये म्युकस बनाले आणि या म्युकसमुळे काय झालं? जे सर्व्हिक्सची ओपनिंग आहे ती काय झाली? बंद झाली. म्हणजे आता स्पर्मची जी एंट्री आहे युटेरस मध्ये ती काय झाली? ब्लॉक झाली. मग जर स्पर्मची एंट्री युटेरस मध्ये ब्लॉक झालीये तर आता फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस कसे आहेत? 0 आहेत. ओके, या पिल्सने काय काय काम केलं बघा. ओव्युलेशन अवॉइड केलं, इम्प्लांटेशन अवॉइड केलं अँड सर्वायकल म्युकसची क्वांटिटी काय केली? वाढवली. त्यामुळं स्पर्मची एंट्री काय झाली? ब्लॉक झाली. फर्टिलायझेशन व्हायचे चान्स कसे आहेत? 0 आहेत. ओके, हे डेली पिल्स झाले. मालाडी आणि मालायन. आता या ज्या डेली पिल्स आहेत बघा. आता या पिल्स तुम्ही डेली घ्यायला. रोज तुम्ही या पिल्स घ्यायला 21 days साठी. त्यामुळे काय होणार आहे? या पिल्समुळे थोडेसे साईड इफेक्ट होणार आहे. कोणत्या पिल्समुळे? याच्यात तुम्ही डेली खाणार आहे मालाडी आणि मालायन. त्यामुळे काय होऊ लागले? फिमेल मध्ये साईड इफेक्ट्स होऊ लागले. कोणते कोणते साईड इफेक्ट्स? मे बी नॉझिया किंवा वॉमिटिंग. हे साईड इफेक्ट असतात या डेली पिल्सचे. कारण तुम्हाला रोज 21 days साठी ह्या पिल्स फिमेलला घ्यावं लागणार आहे. त्यामुळे यांच्यामध्ये थोडेसे साईड इफेक्ट दिसू लागले. नॉझिया, वॉमिटिंग, ऍब्डॉमिनल पेन यासारखे. मग त्यासाठी एक दुसरी पिल काढली. ती कशी आहे? वन्स अ वीक पिल. कशी आहे ही? वन्स अ वीक. आता ही जी पिल आहे वन्स अ वीक पिल ते कोणी डेव्हलप केली? दॅट इज सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ. कुणी काढली?
सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौला एक रिसर्च झाली आणि तिथल्या सायंटिस्टनी एक नवीन पिल शोधली, तिला आपण म्हणतो वन्स अ वीक पिल, आणि तिचं नाव आहे सहेली. सहेली सहेली ची डिस्कवरी कुठे झाली? सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौला या सहेली या पिलची डिस्कवरी झाली. आणि ही पिल कशी आहे? वन्स अ वीक पिल आहे. काय डिस्कवर केली? तर या ज्या डेली पिल्स होत्या त्याच्यामुळे काय होऊ लागले? साईड इफेक्ट होऊ लागले. काय साईड इफेक्ट होऊ लागले? कारण या पिल्स मध्ये काय आहेत? प्रोजेस्ट्रोजन अलॉंग इस्ट्रोजन, हे स्टेरॉइड आहेत. मग जेव्हा सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ मध्ये ही वन्स अ वीक पिल बनली, यामध्ये स्टेरॉइड वापरले नाहीत. मग यामध्ये काय वापरलं? नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. हे कसं आहे? नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. म्हणजे यामध्ये स्टेरॉइड आहेत का? म्हणजे प्रोजेस्ट्रोजन इस्ट्रोजन आहेत का? नाही. हे कसं आहे? नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन. यामध्ये काय? असं काय नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन? त्याला आपण म्हणतो सेंट क्रोमेन. काय? सेंट क्रोमेन. हे कसं आहे? नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन, ज्याला आपण काय म्हणतो? सेंट क्रोमेन. हे या सहेलीमध्ये. म्हणजे यामध्ये स्टेरॉइड आहेत का? नाही. मग ही कशी आहे? वन्स अ वीक पिल आहे. आठवड्यातून आता एकदाच घ्यायची. रोज घेत बसायचंय का? नाही. आठवड्यामधून एकदा घ्यायची. प्लस हे नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशन बनली, सेंट क्रोमन न बनली. म्हणजे याचे साईड इफेक्ट आहेत का? नाही. याचे साईड इफेक्ट कसे आहेत? व्हेरी फ्यू साईड इफेक्ट. हॅव्हिंग व्हेरी फ्यू साईड इफेक्ट. साईड इफेक्ट खूप कमी. ओके. मग ही सहेली पण काम काय करणार आहे? तेच करणार आहे. अवॉइड ओव्ह्युलेशन, अवॉइड इम्प्लांटेशन अँड अल्टर द क्वांटिटी ऑफ सर्व्हायकल म्युकस. ओके. मेंस्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसात तुम्ही कधी खायला चालू करा. डेली पिल जर घेत असलात, 21 दिवस डेली घ्यायची आणि 7 दिवस गॅप. का? कारण या 7 दिवसामध्ये काय होणार आहे? मेन्स्ट्रुएशन होणार आहे. ओके. ठीक आहे. पुढे बघूया. इम्प्लांट. फिफ्थ मेथड इज इम्प्लांट. टेम्पररी मेथड आहे. आता आपण जे शिकलो, नॅचरल मेथड, मेकॅनिकल मेथड, केमिकल मेथड, त्यानंतर ओरल मेथड, आणि ही लास्ट आहे इम्प्लांट. त्यानंतर टेम्पररी मेथड्स काय होतात? संपून जातात. टेम्पररी मेथडची सगळ्यात लास्टची मेथड कोणती? दॅट इज इम्प्लांट. 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 आता हे जे इम्प्लांट आहेत बघा, हे कशाचे बनलेले असतात? दे ऑल्सो मेड अप ऑफ प्रोजेस्ट्रोजन. एकतर यामध्ये प्रोजेस्ट्रोजन असतंय किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रोजन यांचं कॉम्बिनेशन असेल. म्हणजे हे जे इम्प्लांट असतात हे स्मॉल रॉड लाईक स्ट्रक्चर असतात. हे कसे असतात? स्मॉल रॉड लाईक असतात. प्लास्टिकचे रॉड्स असतात हे स्मॉल. यालाच आपण काय म्हणतो? इम्प्लांट म्हणतो. हेच काय असतात? इम्प्लांट. म्हणजे प्रोजेस्ट्रोजन एकटं घ्या किंवा त्याला इस्ट्रोजन सोबत कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये घ्या आणि त्यांचे स्मॉल प्लास्टिकचे रॉड्स बनवा. त्यांचे काय बनवले? आपण स्मॉल प्लास्टिकचे रॉड्स बनवले आणि हे रॉड्स आपण फिमेलच्या स्किनच्या खाली काय केले? इम्प्लांट केले. इम्प्लांट अंडर दी स्किन ऑफ फिमेल. ही मेथड पण कोणासाठी आहे? फक्त फिमेल साठी. आता हे जे प्लास्टिकचे रॉड्स आहेत ते काय करणार? दे स्लोली हे काय करणार? स्लोली रिलीज हॉर्मोन्स. हे प्लास्टिकचे रॉड्स स्लोली हे प्रोजेस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन हार्मोन काय करणार? रिलीज करणार. मग या हार्मोन मुळे काय होणार? बघा, आता हे जे हार्मोन्स आहेत हे काय करणार? दे अवॉइड ओव्ह्युलेशन, दे अवॉइड इम्प्लांटेशन and they alter the quantity of cervical mucus. बघा, या इम्प्लांटनी काय काय केले बघा. हे जेव्हा इम्प्लांट आपण फिमेलच्या स्किनच्या अंडर फिट केले, ह्यांनी स्लोली हार्मोन्स रिलीज केले, प्रोजेस्ट्रोजन अँड इस्ट्रोजन. त्यांनी काय केलं? अवॉइड ओव्ह्युलेशन, अवॉइड इम्प्लांटेशन अँड अल्टर द
क्वांटिटी ऑफ सर्वायकल म्युकस. म्हणजे हे जे इम्प्लांट आहेत ते वर्क करतात सेम कुणासारखं, दे वर्क सेम ऍज अ पिल्स. पिल्सनं पण हेच काम केलं. पिल्सनं पण काम काय केलं, अवॉइड ओव्ह्युलेशन, अवॉइड इम्प्लांटेशन आणि अल्टर द क्वांटिटी ऑफ सर्वायकल म्युकस. म्हणजे जे काम पिल्सनी केलंय तेच काम कोणी केलंय, इम्प्लांटनी केलंय. पण ह्या ज्या पिल्स होत्या एकतर आपण डेली घेऊ शकतो किंवा वन्स अ वीक, पण हे जे इम्प्लांट आहेत एकदा जर हे फिमेलच्या स्किनच्या खाली इम्प्लांट केले तर यांची कॉन्ट्रासेप्टिव्हचा जो पिरियड असतो, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिरियड तो किती असतो, 2 to 3 years. एकदा इम्प्लांट फिट केले त्यानंतर 2 ते 3 वर्ष त्यांच्याकडे बघायचं काही काम आहे का, नाही. ओके. पण पिल्स जर घेतल्या तर ते एकतर आपल्याला डेली घ्यावं लागणार आहेत किंवा आठवड्याला एक. पण हे इम्प्लांट आणि हे पिल्स काम काय सेम करतात. इम्प्लांट वर्क सेम ऍज अ पिल्स. दोघांनी पण काम सेमच केले. अवॉइड ओव्ह्युलेशन, अवॉइड इम्प्लांटेशन अँड अल्टर दी क्वांटिटी ऑफ सर्वायकल म्युकस. ठीक आहे. आता आपण या टेम्पररी मेथड सगळ्या शिकल्यात. आता आपल्याला बघायचे परमनंट मेथड. ज्या परमनंट मेथड असतात कॉन्ट्रासेप्टिव्हच्या, या मेथड कशा असतात, या सर्जिकल मेथड असतात ज्यांना आपण म्हणतो स्टेरिलायझेशन मेथड. आता या ज्या सर्जिकल मेथड्स आहेत या मेल मध्ये पण असतात आणि फिमेल मध्ये पण असतात. ओके. आता हे जे स्टेरिलायझेशन मेथड आहेत या कशा आहेत, सर्जिकल आहेत. जिथे आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्जरी करावं लागणार आहे. जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं, आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जे आपण स्टेरिलायझेशन मेथड यूज करतो त्याला आपण म्हणतो व्हासेक्टॉमी. कोणती मेथड आहे मेलमध्ये, व्हासेक्टॉमी. तर यामध्ये काय करतात बघा, व्हासेक्टॉमी मध्ये मेलची जी वास डिफरन्स आहे, ही जी वास डिफरन्स आहे, वास डिफरन्स, मेलची जी वास डिफरन्स आहे याला एक छोटासा इन्सिजन घेऊन काय करतात, वास डिफरन्सवर काय करतात, छोटासा इन्सिजन घेतात आणि वास डिफरन्सचा छोटासा पार्ट रिमूव्ह करतात, कट करून काय करतात, रिमूव्ह करतात किंवा त्याला टाय करतात. काय, बाय टेकिंग स्मॉल इन्सिजन. आता हे स्मॉल इन्सिजन घेतात आणि काय करतात, द स्मॉल पार्ट ऑफ वास डिफरन्स इज कट ऑर टाइड अप. काय करतात, द स्मॉल पार्ट ऑफ वास डिफरन्स इज अ कट. इथे काय केलाय, एक तर तुम्ही स्मॉल पार्ट कट केलाय किंवा याला काय करू शकता, तुम्ही टाय करू शकता. काय केलं बघा, स्टेरिलायझेशन मेथड इज अ सर्जिकल मेथड. मेल म्हणजे जी स्टेरिलायझेशन मेथड करतो त्याला काय म्हणतो आपण, व्हासेक्टॉमी. ते व्हासेक्टॉमी मध्ये काय केलंय, मेलची जी वास डिफरन्स आहे बघा, मेलची जी वास डिफरन्स आहे त्या छोटासा पार्ट काय केलाय, कट केलाय. कट ऑर टाइड अप. द स्मॉल पार्ट ऑफ वास डिफरन्स इज अ कट ऑर टाइड अप. कट करा किंवा त्याला काय करा, टाय अप करा. या मेथडला काय म्हणायचं, व्हासेक्टॉमी. आता हे कसं केलंय, हे एक स्मॉल इन्सिजन घेतलंय. बाय टेकिंग अ स्मॉल इन्सिजन द स्मॉल पार्ट ऑफ वास डिफरन्स इज अ कट ऑर टाइड अप. मग आता यामुळे काय होणार बघा, टेस्टिस मध्ये स्पर्म बनणार. टेस्टिस मध्ये काय बनणार, स्पर्म बनणार. आता हे स्पर्म टेस्टिस मधून वास डिफरन्स मध्ये येणार. पण हे स्पर्म वास डिफरन्स मधून आता युरेथ्रापर्यंत चाललेत का, नाही. कारण इथं तुम्ही काय केलंय, वास डिफरन्सचा स्मॉल पार्ट तुम्ही कट केलाय किंवा काय केलाय, टाय अप केलाय. बाय टेकिंग स्मॉल इन्सिजन, बाय टेकिंग स्मॉल इन्सिजन द पार्ट ऑफ वास डिफरन्स इज अ कट ऑर टाय अप. त्यामुळे स्पर्म तर बनले टेस्टिस मध्ये, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस तर झालीये, स्पर्म वास डिफरन्स पर्यंत आले, पण वास डिफरन्स मधून हे युरेथ्रापर्यंत जाऊ शकले का, नाही. सिमेन बनणार बघा, सिमेन बनणार म्हणजे सिमेन बनेल, सिमेन बनेल. पण या सिमेन मध्ये फक्त काय असेल, आता सिमायनल प्लाझ्मा असेल. म्हणजे या सिमेन मध्ये काय असेल, फक्त सिमायनल प्लाझ्मा. सिमेन मध्ये स्पर्म असतील का, स्पर्म नसतील. का, स्पर्म तर बनले टेस्टिस मध्ये, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस झालीये, पण हे स्पर्म या पेनिस पर्यंत येऊ शकले का, नाही. कारण इथं काय केलंय आपण, गॅमेटचा रस्ता ब्लॉक केलाय. ब्लॉक दी ट्रान्सपोर्ट ऑफ गॅमेट. का, कारण इथला वास डिफरन्सचा छोटासा पार्ट आपण कट केलाय किंवा टाय केलाय. यालाच आपण काय म्हणतो, व्हासेक्टॉमी. बघा, स्पर्मॅटोजेनेसिस झालंय, सिमेन बनलंय, पण सिमेन मध्ये
फक्त सेमानियल प्लाझ्मा आहे, स्पर्म आहेत का? नाही. याला कोणती मेथड म्हणतो? व्हासेक्टॉमी. जे कोणामध्ये करतो आपण? मेल मध्ये करतो. आता स्टेरिलायझेशनची मेथड जी फिमेल मध्ये करतो आपण तिला म्हणायचं ट्युबेक्टॉमी. तिला काय म्हणायचं? ट्युबेक्टॉमी. तर यामध्ये काय करतात? परत तेच, एक इन्सिजन घेणार आणि इन्सिजन घेऊन आपण फिमेलची जी ही फॅलोपियन ट्यूब, फिमेलची ही काय फॅलोपियन ट्यूब आहे, त्या फॅलोपियन ट्यूबचा जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे युटरसच्या जवळचा, ज्याला आपण काय म्हणतो? इस्थमस, काय करणार बघा, फिमेल मध्ये काय करायचं? ट्युबेक्टॉमी करायची. एक इन्सिजन घेतलंय आणि फॅलोपियन ट्यूबचा छोटासा पार्ट इस्थमस पासला काय केलाय? कट केलाय. द स्मॉल पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब इज कट और टायड अप. कट केला किंवा काय केलाय? टाय अप. यालाच काय म्हणतो आपण? ट्युबेक्टॉमी. द स्मॉल पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब इज कट और टाय अप बाय टेकिंग स्मॉल इन्सिजन. मग आता काय होणार बघा, इस्थमस पासून आपण फॅलोपियन ट्यूबचा छोटासा पार्ट कट केलाय किंवा टाय अप केला, म्हणजे बघा ओजेनेसिस होणार, ओजेनेसिस झालं, ओजेनेसिस झालं, त्यानंतर ओव्ह्युलेशन होणार, ओव्ह्युलेशन झालं. ओहम अँफुला मध्ये आलाय, ओहम कुठं आलाय? अँफुला मध्ये आलाय. ओहम तर अँफुला पर्यंत गेलाय. पण समजा वजानामध्ये इन्सेमिनेशन झालं, स्पर्म वजानामध्ये आले, स्पर्म कुठं आले? वजानामध्ये. वजानामधून स्पर्म युटेरस मध्ये गेले. आता युटेरस मधून स्पर्म जेव्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये जाऊ लागले, आता हे स्पर्म फक्त इस्थमस पर्यंत आले. हे स्पर्म अँफुला पर्यंत गेलेत का? नाही. बघा ओजेनेसिस झालंय, ओव्ह्युलेशन पण झालंय, ओहम अँफुला मध्ये वेट करायलाय स्पर्मचा, पण इस्थमस पासून आपण काय केलंय? या फॅलोपियन ट्यूबचा छोटासा पार्ट कट केलाय किंवा टायअप केलाय, म्हणजे स्पर्मची एंट्री आपण काय केली? ब्लॉक केली. कसं? फॅलोपियन ट्यूबचा छोटासा पार्ट आपण कट केलाय किंवा टायअप केलाय. त्यालाच काय म्हणायचं? ट्युबेक्टॉमी. ओके. तर मेल मध्ये जी सर्जिकल मेथड केली आपण व्हासेक्टॉमी, फिमेल मध्ये काय केली? ट्युबेक्टॉमी. आता या परमनंट मेथड आहेत, म्हणजे एकदा या सर्जिकल मेथड्स आपण केल्या परत आपण यांना रिप्लेस करू शकतो का? नाही. कारण एकदा जर सर्जरी केली तर या स्टेरिलायझेशन मेथड और सर्जिकल मेथडची रिव्हर्सिबिलिटी कशी? पुअर आहे. रिव्हर्सिबिलिटी इज पुअर. म्हणजे आपण यांना परत रिपेअर करू शकतो का? नाही. याची रिव्हर्सिबिलिटी कशी आहे? पुअर आहे. पण याची कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू कशी? हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू. ही मेथड फेल होण्याचे चान्सेस कसे? 0 आहेत, कारण ही सर्जिकल मेथड आहे. त्यामुळे यांची कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू कशी? हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू. पण रिपेअर करणं कसं आहे? थोडंसं हार्ड आहे. रिव्हर्सिबिलिटी इज पुअर. या दोन्ही मेथड मध्ये आपण काय केलंय? गॅमेटचा रस्ता ब्लॉक केलाय. ब्लॉक दी ट्रान्सपोर्ट ऑफ स्पर्म आणि ओव्हमचं ट्रान्सपोर्ट काय केलंय? आपण ब्लॉक केलंय. म्हणजे यांची मीटिंग आपण काय केली? अवॉइड केली. ओके. तर इथं आपण सगळ्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड संपल्या. यामध्ये आपण काही टेम्पररी मेथड बघितल्या तर काही परमनंट मेथड आपण बघितल्या. ठीक आहे. थँक्यू.